पिंपरी चिंचवडच्या मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 44 तासांनंतर देखील बचाव कार्य सुरूच. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 कामगार अडकल्याची शक्यता. इमारतीजवळील कचरा हटवण्याचं काम सुरू असून बचाव कार्याला आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. विदर्भात जुलै महिन्यातच पावसानं दडी मारल्यामुळे अनेक जिल्ह्यांवरती दुष्काळाचं सावट. 1 जून ते 9 जुलै दरम्यान विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत 16% पावसाची तूट. आगामी काळामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची अडचण वाढणार. वसई विरार आणि नालासोपाऱ्यात तब्बल 4 दिवसांनंतर पाणी ओसरलं. अनेक रस्ते आणि दुकानांमध्ये घाणीचं साम्राज्य. महापालिकेसमोर साफसफाईचं मोठं आव्हान. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं नदीची पातळी 25 फुटांवरती. चांदोली धरणात आतापर्यंत एकूण 60% पाणी भरल्याची माहिती आहे. भंडाऱ्याच्या माडगी गावातील वैनगंगा नदीपात्रात अडकलेला ट्रॅक्टर आठवड्याभरानंतर बाहेर काढला. धापेवाडा बॅरेजमधून अचानक पाणी सोडल्यामुळे ट्रॅक्टरसह 3 जण नदीत अडकले होते. तिघेही सुखरूप असून ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते. नाशिक महापालिकेचा बोंगळ कारभार चव्हाट्यावर. पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा वरच्यावर बुजवल्यामुळे रस्ता खचला. ठेकेदारांची नावं काळ्या यादीत टाकण्याचं उपमहापौर विलास शिंदेंची मागणी आहे. भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीकामांना वेग. थकवा येऊ नये यासाठी लोकगीतं गात महिलांकडून भात लावणीच्या कामांना सुरुवात. खतांच्या किमती, त्याचबरोबर मजुरीचे वाढलेले दर आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे शेतकरी चिंतेत. नाशिकच्या कळवण तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीनं दिला बाळाला जन्म. मोहनदरी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील खळबळजनक घटना. नात्यातील अल्पवयीन मुलाचे पीडितेवरती अत्याचार. अल्पवयीन मुलाला अटक करून बाल सुधारगृहामध्ये रवानगी. नागपुरात दारूच्या नशेत मजुराचं अपहरण करून हत्या. पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर. शहरात रात्रभर फिरवून झाली होती मारहाण. 28 जूनला रस्त्यावरती मजूर हेमलाल धृतलहरे सापडला होता जखमी अवस्थेमध्ये. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हत्या करणारा ऑटो चालक आणि साथीदाराला अटक केली आहे. सदर 3ही आरोपांनी लूटपाट करण्याच्या उद्देशाने मृतक यास ऑटोत बसवून मारपीट करून त्याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात आढळून आले आहे. सदर 3ही आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तसेच ऑटो ताब्यात घेण्यात आला असून PS नकरगंज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास ते करीत आहे. चंद्रपुरातील सुमनताई मामूलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आखरी विक्रीला स्थगिती. माजी आमदार प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नीची करण्यात आली होती फसवणूक. भाषा अभिजित भूतेनं संगनमत करून 5 कोटींची मालमत्ता परस्पर त्याच्या नावावरती केलेली होती. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंची इथं शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून तुफान राडा. 5 एकर जमिनीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. भंडारा पोलिसांची अंमली पदार्थांच्या अवैध तस्करी विरोधात मोठी कारवाई. मोहिमेमध्ये 13 NDPS गुन्ह्यांमध्ये 80 किलो गांजा आणि 305 किलो पॉपी स्ट्रॉ हे घातक अंमली पदार्थ जप्त. बॉयलर प्रणालीद्वारे सगळेच अंमली पदार्थ नष्ट केल्याची पोलिसांची माहिती आहे. सांगली पोलिसांकडून गांजा आणि कोकेन जाळून नष्ट. आतापर्यंत 65 गुन्ह्यामध्ये 1021 किलो गांजा आणि 276 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलाय. 2 कोटी 15 लाख रुपयांचं कोकेन आणि गांजा जाळून नष्ट करण्यात आला. वाशिम शहरातून 3 महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा अखेर शोध. पोलिसांनी 3 महिन्यानंतर अहिल्यानगरमधील खडकी येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली. अपहरण करणाऱ्या राम लांडकरला अटक करण्यात आली आहे. आईसोबत असताना 24 मार्च रोजी चिमुकलीचं अपहरण झालेलं होतं. छत्रपती संभाजीनगर फुलंब्रीमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. व्हे पावडरसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 4 जणांवरती गुन्हा दाखल. फुलंब्री शहरामधून सिद्धेश्वर राय दूध संकलन केंद्रावरती अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. सोलापुरात CNG भरण्यासाठी गेलेल्या पंपावरती अचानक कारला आग लागली. कारमधून धूर निघत असल्यामुळे कार पंपाच्या बाहेर काढण्यात आली. त्यानंतर कारनं पेट घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय.
पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यामध्ये गोरगरीब वारकऱ्यांची महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच लूट होत असल्याचं समोर. महानगरपालिकेचं शौचालय वापरायला पैसे मागितले जात आहेत. वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा हा खोटा ठरलाय. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.